धन्यवाद. उचला उचला शुभ सकाळ माऊली. कशा तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशीच भोळे शंकराच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे देवशयनी आषाढी एकादशी आहे आणि आज पंढरपूरमध्ये भयंकर अशी गर्दी असते आणि राव यावर्षी गेली नाही पंढरपूरला. तर यावर्षी आमचा म्हणजे अधिक महिन्यामध्ये आम्ही जाऊन आलो होतो, तर म्हणूनच म्हणजे महिनाच झाला म्हणून ते काही गेले नाही. आणि एक आहे 4-5 दिवसात तुम्हाला नक्की समजेलच की आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहोत, पण नक्की कुठे ते नक्की सांगणारच आहे समोर. तर त्यासाठी ब्लॉग नेहमी बघत राहा, तुम्हाला नक्की कळेल. तर इकडे छान मी असे देवासाठी कपडे वगैरे शिवले होते ते आणि पूजेचं वगैरे सगळं, आणि रात्रीच आम्ही हार वगैरे करून ठेवले होते. तसे तुम्ही इकडे बघू शकता एक हार एक्स्ट्राचा आहे, माहीत नाही कशासाठी. मी देवाला तसं मी आता बघितला म्हणजे देवघराला वगैरे लावलेला, पण आता हा कशासाठी आहे ते माहिती नाही. तर सगळं म्हणजे कालच सगळं ओके करून ठेवलं. आज ते गेले मंदिरामध्ये 5-5:15 वाजता आणि मी गेली घरची पूजा. दांजी गेला स्कूलमध्ये आणि ओवीची भाजी इकडे आंघोळ. सगळ्यांची आंघोळी झालं, सगळ्यांचं छान तयारी आपलं चालू आहे. पण ओवीने इकडे का बरं आंघोळ नाही केली लवकर? झोपून उशिरा उठली. तर चला गुड मॉर्निंग मग सर्वांना. गुड मॉर्निंग मग. एवढं जड गुड मॉर्निंग, जशी की आत्ता झोपून उठली. चला मग आज शेतात जायचं आहे आणि भेंड्या वगैरे तोडायच्या, म्हणून मी आज साडी नाही घातली, नाही तर मला साडी घालणं खूप आवडते. तर इतकं छान दिवस मी साडी घातली नाही. म्हणजे ना आता पटपट फराळाचं करते आणि त्यानंतर शेतात जाते. तोपर्यंत राव पण मंदिरातून येतील. तर चला लागूया आपण आपल्या कामाला. तर आत्ताच राव आलेत आणि इकडे काय फुलं बेल एक बेल घरी नाही ठेवलं, एकच होतं ते आपल्या शंकरजीला वाहलं आणि आता फुलांनी बेलं वापस आणले. इकडे आरतीच्या ताटामध्ये सापडला पेढा. चला आपण काय आज मंदिरात नाही गेलो तर आपल्याला प्रसाद काही मिळाला नाही, आपला प्रसाद आपणच घ्यावा. आणि हे जे आहे केळं, आणि हे जे आहे केळं, तर केळं नेली होती यांनी जे कोणी आपले भाविक भक्त इथे मंदिरात पूजा वगैरे करायसाठी म्हणून त्यांना प्रसाद देण्यासाठी. आज इकडे आता फराळाचं वगैरे चालू आहे, तर इकडे आधी फराळाचं करून घेते. चला तुम्ही पण घ्या प्रसाद. तर आता माझं इकडे फराळाचं चालू आहे आणि सोबत करत आहे मठ्ठा. तर याच्यामध्ये टाकलेलं आहे मी साबुदाण्याचं पीठ आणि दही, म्हणजे मठ्ठ्याला घट्टसर यायला पाहिजे म्हणून. तर श्रीमान सरकार आज मंदिरामध्ये गेले होते. आज म्हणजे रोजच जाते, पण आज थोडे लवकरच गेले. आणि त्यानंतर हा ड्रेस आपल्या विठ्ठलाचा वरची जी बंगाली आहे ती अलग कपड्याची शिवली, धोतर आणि आपल्या रुक्मिणीची साडी आणि ब्लाऊज ते एकाच कपड्याचं शिवण्यात आलेलं आहे. तर असं छानसा आमचा या विठ्ठल रुक्मिणीचा छान असा नवरदेवासारखं असं लुक करून दिलं रावांनी. मंदिरात जाता नाही आलं कारण घरची पण पूजा वगैरे करून भेंड्या तोडायसाठी ते अर्जंट होतं, तिकडे पण जायचं होतं. माझं असं असते की हाती काम मुखी राम. तर आता आम्ही आलो शेतातून भेंड्या तोडून आणि रेदूला जायचं आहे आज ज्ञानोबा माऊली बनून. आणि आषाढी एकादशी स्पेशल ओवीला नव्हतं बनवायचं, तेवढ्यांनी बरं राहिलं म्हणजे पटकन भेंड्या तोडायला जाणं झालं आणि येणं पण झालं. चला मग आता मी उपास आहे. इकडे आल्याबरोबर खूप पोटामध्ये कसं तरी होत होतं, म्हटलं आधी एक केळ खावं आणि नंतर चला आता रेदूकडे जाते आणि त्याचा लूक दाखवते. या भेंड्या शेतातून आणलेल्या तोडून. माऊली माऊली हाय म्हणा रेदू, हाय म्हण.
मी आज ज्ञानोबा माऊली बनत आहे. इथे इथे छान असं लावावं लागते असं ब्लॅक. एक नंबर. बुल्लू वाली बुलू. घरामध्ये छोटं बाळ असलं आणि नाव ठेवायचं वगैरे असलं तर आपण छकुली, चिवताई, बुलकाबाई असं काही ना काहीतरी टोकन नाव म्हणून आपण आवाज देतो. तर तसं आमच्या या श्रीबाईचं नाव बुलू असं पडलेलं होतं आणि सगळेच म्हणत होते ते बुलू बुलू म्हणत होते तिला. तिची इकडे आंघोळ झाली आणि त्यानंतर मी छान तिची तयारी करून देत होती, कपडे वगैरे घालून देत होती. तर ती लढत होती आणि जेव्हा मग तिला असं वर केलं किंवा टी व्ही दिसत होती समोरून तर ती छान टी व्ही बघत होती आणि मग जेव्हा झोपवलं किंवा टी व्ही दिसत नव्हती तर अक्षरशः लढत होती ती. आणि तशी तिकडे रिदूची तयारी पण सुद्धा चालू होती. रिदूला ज्ञानेश्वर माऊली बनवायचं होतं आणि रावांनी त्याला कपडे छान वगैरे घालून दिले, धोतर आणि दुपट फेटा बांधून दिला आणि मी छान त्याची तशी तयारी करून दिली आणि तो शाळेत गेला. इकडे बघा. चला झोपा आता. तू असं झोपून जा इथे. नाही म्हणते इकडे पाय इथं झोपून जा म्हणलं. नाही म्हणून राहिली झोपून जा म्हणलं तर. दादा पाय दादा पाय जेवण करा तुम्ही. ए पोरा डोळे उघड ना. हा घे तिला आता. उचला उचला. नमस्कार कर. चला ज्ञानोबा इकडे बघ. इकडे बघ. चल ये इकडे. पुरी पाय ना किती डोळ्यात पाणी आलो. चुनूच्या. झोपून जा आता. झोपून जा. आमची इकडे ज्ञानेश्वर माऊली तयार झालेली आहे. हो ना रिदू. चला आली लाईन आली. त्यानंतर मुलं स्कूलमधून आली. ती आल्यानंतर दिवसभर काय झालं काय नाही सगळं सांगते. तर 5-10 मिनिटं त्यांच्यापाशी बसून सगळं ऐकून घेतलं आणि त्यानंतर रावसुद्धा आली. तर रावांनी फ्रेंच फ्रायसुद्धा आणलेलं होतं मुलांसाठी आणि ते तिकडं रिदूला आवाज द्यायसाठी गेले. फराळाचं करायचं होतं. शेंगदाण्याच्या पिठाची भजी करायची होती मला. तर त्यामध्ये उकडले आलू आणि शेंगदाणे कुटून टाकले, थोडं तीळ टाकली, मिरची चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून इकडे मी भजी तयार करून घेतली. तर आता माझ्या इकडे शेंगदाण्याच्या पिठाचे भजी आणि इकडे शाबू आणि इकडे रेडी झालेले हे भजी तयार आहे. चला तर मी आता याची पटापट भजी करून घेते. मस्त भरपूर मस्त. रावांनी इकडे भजनासाठी काही साहित्य आणलं होतं आणि त्यांनी फराळाचं करून आणि हे सर्व घेऊन ते गेले भजनाला आणि मी सुद्धा फराळाचं केलं आणि आम्ही पण निघालेलो आहो भजनाला जाण्यासाठी. आम्ही प्रत्येक एकादशीला वगैरे जात नाही पण मोठ्या एकादशीला वगैरे किंवा काही कारणास्तव आम्ही भजनाला एकत्र भेटतो. आल्याच ही रांगोळी दिसली आणि असं वाटलं की आपल्या भजनामध्ये विठू सुद्धा आलेला आहे. तर इकडे आता ब्रेक झालेला आहे भजनाचा आणि इकडे चाय वगैरे सर्वांचं चालू आहे. त्याच्यात पेत आहे ना. पेत आहे ना.
इकडे दानिश झोपला, सकाळपासून उठला होता. तिकडे पुरुष मंडळी फराळाचं करत होते आणि आम्ही इकडे करत होतो आणि सर्वजण मैत्रिणी असं एकत्र येऊन बसणं किंवा असा हा जो मौल्यवान वेळ हा खरंच क्वचितच येतो आणि याच मौल्यवान वेळाचा म्हणा आम्ही आनंद घेऊनच घेते, म्हणजे एकमेकांशी छान अशा गप्पा मारून घेते. धन्यवाद.